याला पामर असणं. त्याच्या पुढचा प्रकार आहे विषय. विषय माणूस पापाला भेटतो. नको बाबा आपण नियमाप्रमाणे वागलं पाहिजे, धर्माचरण केलं पाहिजे. संसारी माणसं म्हणजे विषयच माणसं आहे, परंतु ते देवदेव करतात, ते म्हणजे देवाला मानते, ते नास्तिक नाही, आस्तिक आहे. पामर मात्र तो नास्तिक आहे, तो काहीच मानत नाही, स्वैराचरण करतो, त्याला पामर म्हणते. सगळ्यात खालचा प्रकार. त्याच्या पुढे विषय आहे आणि त्याच्या पुढे जिज्ञासू आहे, ज्याला मुमुक्षू म्हणतो आपण. मुमुक्षूचं काय लक्षण आहे बरं? मुमुक्षू शब्दाचा अर्थ ज्याला मोक्ष काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा आहे, त्याला मुमुक्ष असं म्हणतात. परंतु विचारसागर नावाच्या ग्रंथात हे सगळं चिंतन आहे. एक शिष्य म्हणतो, महाराज तुम्ही ज्याला मुमुक्षू म्हणता ना, तो जगात कोणीच मुमुक्षू नाही म्हणला. सगळे माणसं आपल्या आपल्या संसारात बिझी आहे. तुमच्या मोक्षाची कोणालाच इच्छा नाही. तुमचा मोक्ष राहू द्या तिकडे ग्रंथात. गुरु महाराज म्हणले, नाही बाबा, तसं नाही, मोक्षाची इच्छा नाही तू म्हणायला ना, तुला कळलं ना तू काय. म्हणजे जगात प्रत्येक माणसाला सुख मिळावं, आनंद मिळावा अशी इच्छा आहे का नाही बरं? हो बरोबर. मग त्याच्या पुढे आणखी विचार केला, विचारलं हे जे सुख मिळावं, आनंद मिळावा असं जे वाटतं ना जीवाला, ते थोडं थोडं मिळावं का जास्त मिळावं वाटतंय? जास्त मिळावं वाटतंय. शिष्य मला, महाराज जास्त मिळावं वाटतंय. पुन्हा महाराजांनी आणखी विचारलं, मग ते मिळालेलं सुख नष्ट व्हावं वाटतंय का? नाही, नष्ट व्हावं वाटत नाही. ते कायम स्वरूपी परमनंट सुख असं मिळावं वाटतंय. आणि म्हणून तर शिष्य म्हणतो, महाराज संसारातले जगातले माणसं सगळे आपल्या आपल्या विषयामध्ये पण 5 विषय सांगितले शास्त्रकारांना: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. त्या 5 विषयामध्ये सगळं जग अडकले. परंतु ह्या जीवाला हे कळत नाही, भ्रांती झाली की विषय इंद्रियाच्या संबंधा वाचून सुद्धा सुख आहे हे माहीतच नाही. ते माहीत करून देण्याचं काम संत करतात, सद्गुरू करतात, शास्त्र करतात. पण त्याच्यासाठी आपल्याकडे तशी इच्छा पाहिजे ना. मग शिष्य म्हणतो, महाराज तुम्ही सांगायला तशी इच्छा कोणालाच नाही हो, पण गुरु महाराज म्हणले तसं नाही. सगळ्याला इच्छा सुखाची आहे का नाही? आहे. मग सगळ्याला सुख मोठं, चिरकाल टिकणारं असं पाहिजे का नाही? असं वाटतं का नाही? म्हणजे हो. मग ते सांगितलं, बाबा जीवाला जी भ्रांती झाली ना की विषयातच सुख आहे, विषयावाचून सुख नाही. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इंद्रियजन्य सुख म्हणलेलं आहे त्याला. इंद्रिय आणि विषय याच्यापासूनच पंच ज्ञानेंद्रिय आणि याच्यापासूनच मिळणारं जे सुख आहे ते सुख आहे. परंतु तसं नाही. गुरु महाराज म्हणले, बाबा सगळ्याला इच्छा आहे ना सुख मिळावं, टिकणारं मिळावं, जास्त दिवस राहणारं मिळावं, पण ते विषयातून नाही मिळणार. विषय सुख कसं आहे? ते क्षणिक आहे, ते नष्ट होणार आहे. आणि कितीही विषय संपादन केले जगातले तरी माणूस सुखी होत नाही. घर बांधलं म्हणजे मी सुखी होईल का? बंगला बांधल्यावर सुखी होईल का? गाडी घेतल्यावर सुखी होईल का? आताच्या लोकांचा विषय आणि पामर लोक आहेत ना, हे तर म्हणाले माणसाला जगलं पाहिजे. आता जगलं पाहिजे ना, बाकीचे माणसं काय मरायले? काही बोलायला लागले की ज्यांना धर्माचे, संप्रदायाचे, अध्यात्माचे संस्कार नाहीत, चिंतन नाही, हे अज्ञानी जीव काही बोलायला लागले. माणसानं जगलं पाहिजे, स्वतःसाठी जगलं पाहिजे, पण जगण्याचा अर्थ तुम्ही तुमच्या मनालाच काही डोके लावून करायला लागले ना. असले डोके काय कामाचे? मग घर बांधलं म्हणजे त्याला जगलं म्हणायचं का? चांगले कपडे घातले म्हणून त्याला जगलं म्हणायचं का? चांगलं चांगलं खाल्लं म्हणजे त्याला काय जगलं म्हणायचं का? ज्यानं हे परमात्मा साध्य केला, ज्यानं हे अध्यात्मशास्त्र संपादन केलं, त्याला हे कळालं, ज्याला ब्रह्म कळालं की मी कोण आहे हे कळालं, ते खरं जगलं. कशाला जगलं म्हणायला लागले माणसं?
घर बांधलं म्हणजे सुखी झाला का? गाडी घेतली म्हणजे सुखी झाला का? खावे प्यावे ल्यावे, हा? खावे प्यावे खावे ल्यावे, प्यावे ल्यावे असावे सदैव. सदैव सुखी राहावा. म्हणजे संसारात संसारी सुख आहे हे तो बोलण्याची सारखी नाही. आणि सगळ्या साधू संतांना सांगितलं बाबा या संसारात सुख नाहीच नाही, म्हणजे विषयात सुख नाही. मग वाटतंय कसं? इतर भ्रांती आहे. त्याच्यासाठी उदाहरण दिले शास्त्रकारानं. कस्तुरी मृगाचं उदाहरण दिलं. ते कस्तुरी मृग म्हणजे हरिणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते. त्याला वाटतं कुठून वास यायला या कस्तुरीचा, ते लागतो पळायला. पळून पळून कुठंतरी अडकून पडतंय, मरतंय. पण त्याला कळालंच नाही की ही कस्तुरी माझ्याच जवळ होती. किंवा आणखी काय उदाहरण दिलेत? बेगडाची बाहुली, आबराची सावली, विषयाचे समसुख. बेगडाची बाहुली, आबराची सावली जाईल नाही. जसं म्हणले ढगाची सावली आहे ती जाणारी आहे, बेगडाची बाहुली ती जळणारी आहे. तसं हे विषयातलं लटकं सुख आहे. लटक्याला शब्द आणखी दुसरा शब्द आहे मिथ्या. आणखी सोपा शब्द आहे खोटं. अरे सोप्या सोप्या भाषेत सांगितलं ना, आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या नुसत्या हरिपाठाचं जरी चिंतन केलं रोजचा एक अभिनय एक ओळी तरी माणसाचा उद्धार होतो. लटिका व्यवहार सर्व हा संसार, याच्यात किती मोठं ज्ञान भरले बघा. संसारी असावे आणि आसवणी नसावे, आणि भजन करावे वेळोवेळ. तर खेळ खेळा, परंतु ते आपल्या अंगावर राज येऊ देऊ नका. संसारात राहा, पण संसार गुंतू नका. गुंतू नका या शब्दाचा अर्थ त्याला ओळखा कसा आहे. ते महाराज मंडळी दृष्टांत देत असते. एका घरी पाहुणा आला, बायकोला वाटलं नवऱ्याचा मामा आणि नवऱ्याला वाटलं बायकोचा मामा, आणि ते दोघांचा मामा नव्हता. ते मामा म्हणून आला. 2 दिवस राहिले, त्यानं चांगलं जेवायला केलं, चांगले टाकू मारले त्यानं 2 दिवस. तिसऱ्या दिवशी बायको म्हणते हे कोण आहेत? तुमचे मामा आहेत? नाही, मला वाटतं की तुझे मामा आहेत. आणि ते म्हणलं माझे नाहीत बा. ती म्हणली माझे नाहीत. मग हे मामाला जवळ ओळखीलं ना, मामा राहिला का? हो मामा निघाले, मामा पळून गेले. तसं हे संसार आहे. त्या संसाराला जर ओळखीलं ना आपण, ते आपल्याला बाधा करीत नाही. म्हणून नाहीतर ह्या गोष्टी चिंतनाच्या आहेत. या गोष्टी बोध हे मनाला करायचा आहे का कुठं बाजारात मांडायची गोष्ट आहे? हे मनाला बोध सांगायचा, बाजारात नाही मांडायची गोष्ट. हे अध्यात्मज्ञान, ब्रह्मज्ञान हे खून गाठ बांधून ठेवायचे आपल्याजवळ. आणि घरी जाऊन जर आपण बोलत बसलो तर घरचे माणसं म्हणजे तुम्ही येडे आहेत बा, काही बोलायला नाही का मग आमच्या घरात. पण ह्याच्यासाठी मग गुरुनं सांगितलं बाबा की सुख नावाची गोष्ट वेगळी आहे, विषयात सुख मुळीच नाही. सुखरूप परमात्मा आहे, सुखरूप आत्मा आहे, आणि जीव हा शिव आहे, आत्मा हा परमात्मा आहे, आणि ज्याला ब्रह्म म्हणतो ना ते ब्रह्म तूच आहे. मग 4 वेदानं 4 महावाक्य सांगितले. अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसि, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. या 4ही वाक्याचा अर्थ असा आहे मी ब्रह्मस्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी. पण माणसं या शरीरालाच बोललेलं, सगळे शरीरालाच मी म्हणायला लागले, कधी कधी शरीराला माझं म्हणायला लागलं. याच्यातच जीव भ्रांतीने अडकला आणि त्या विषयामध्येच रमला. म्हणून हे जाणून घेण्याची ज्याला तळमळ आहे त्याला मुमुक्षु म्हणतात, त्याला जिज्ञासू म्हणतात. तर मग तो त्या मुमुक्षुचं लक्षण सांगितलंय. काय सांगितलंय? अभंगात सोप्या शब्द सांगितलं तुकाराम महाराजांना. त्याला नेहमी असं वाटतंय काही मी उद्धार पावेन, काही हा कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. कोण म्हणतो? मुमुक्षु म्हणतो की मला माझा उद्धार कशानं होईल, मला तो परमात्मा कधी भेटेल, कशानं भेटेल.
तर ही तळमळ ज्याच्या चित्तात आहे त्याला म्हणायचं मुमुक्षु. आणि म्हणून गुरु म्हणजे अरे शिष्या सगळेच माणसं मुमुक्षु जगातले का सगळ्याला सुखाची इच्छा आहे ना. चिरकाल टिकणारं सुख मिळावं असं सगळ्यालाच वाटतंय. नष्ट होणारं जाणारं पण ते समजीला विषयात इथं घोटाळा झाला. म्हणून कबीरदास महाराज म्हणले इधर का उखडना और उधर न जाना, उधर का उखडना और इधर न जाना. परमार्थात काय करायचं आहे? फक्त संसारातलं मन काढायचं इकडे गुंतवायचं. मन एकच आहे, विषय भिन्न आहे. आणि म्हणून जे 4 गट केले, 4 प्रकार केले माणसाचे, तिसरा प्रकार आहे मुमुक्षु जिज्ञासू. आणि त्याचाही परमार्थ विषय पामराचा परमार्थ नाही. परमार्थ अधिकारी पुरुषात अधिकारी होऊन केलं पाहिजे. अधिकाऱ्याचे 4 लक्षण सांगितले, विवेक, वैराग्य, संबंधिष्ठता, मोक्षत्व, हे असलं पाहिजे ना. तरच त्याला मोक्ष मिळत, तरच त्याला मोक्ष कळत. हे बी काय बाजारचा भाजीपाला नाही. सहज कुठे मिळल, कोणालाही मिळल, याच्यासाठी बी अधिकार लागतो. याच्यासाठी काही सामुग्री लागते आपल्याजवळ. जसं घर बांधायचं तर खूप मोठी सामुग्री लागते, 100 प्रकारची. पण डोसकं होतं आउट. ते घर बांधणारा माणूस कोणावरच चिडते, कोणासंग भांडण करतो, आहे का नाही? तसं प्रकार आहे. त्याच्यानंतर एक 4था प्रकार नंबर 1चा, तो म्हणजे महात्मा. त्याला ज्ञानी पुरुष असतो. ज्ञानी पुरुष म्हणजे काय बाबा? त्यांच्याकडे काय असेल त्यांच्याकडे ज्ञान असतं. कोणाचं ज्ञान असते? म्हणजे स्वतःच असते, लोकांचं नसते. ज्याला स्वतःची ओळख आहे, ज्याला स्वतःचं ज्ञान झाले, तो पुरुष मुक्त असतो, तो महात्मा असतो, तो संत असतो, तो साधू असतो, तो सद्गुरू असतो. पण हे कुठं कळते आपल्याला? मग जो मुमुक्ष असतो, आणि गंमत अशी आहे बघा, संत सज्जनी मांडले दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे. मुक्ती मुक्ती फुकासाठी कोणी तयाकडे न पाहे रे. हे वारकऱ्याचं सांगितलं, कारण त्याला ज्ञान झालेले. ते ज्ञानी पुरुषाचं म्हणणे, ते वारकरी म्हणजे ज्ञानी पुरुष. आणि मग ते ज्ञानी ज्याला म्हणले ना, त्याला स्वतःची ओळख झालेली असते. पण इथं भानगड काय झाली? जीवाला भ्रांती झाली, जीवाच्या ठिकाणी अज्ञान, आणि तो अज्ञानामुळे जीव झाला. मायोपाधी जीव बोली जीव, है ना. नाथ महाराजाचा हरिपाठ म्हणता का? कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली. ते कल्पना अविद्येमुळे जीव झाला. त्या शरीरालाच मी म्हणला म्हणून जीव झाला, शरीरच माझे म्हणला म्हणून जीव झाला. वास्तविक हा जीव नाही. ते शरीर उपाधीनं तो जीव स्वतःला समजितो. आणि मी दुःखी, मी सुखी, मी श्रीमंत, मी गरीब, मी अज्ञानी, असं समजायला लागला चुकीने. त्याला एक शास्त्रात उदाहरण आपलं पंचकर्णात एक दृष्टांत आलाय. एक वाघाचं पिल्लू होतं, सिंहाचं पिल्लू होतं, सिंहाचं. आणि ते हुकून गेलं कुठं? तुम्ही ऐकलंय चिंतन? कुठं ऐकलंय? कुठं चिंतन करतात? भगवान महाराजाच्या पोथीतले श्रोते, म्हणजे ते अध्यात्मातले. तुम्ही पण ऐकलंय. बापूसाहेब महाराज परतूरकर यांची शाखा इथं भगवान महाराज सांगितले. मी पण ऐकत होते असं, आणि मी पण चिंतन केलं. बापूसाहेब महाराजाचे जे गुरु होते रंगनाथ महाराज परभणकर गुरुजी, यांच्या वाड्यात परभणीला 2 वर्ष मी होतो. तिथं मला ज्ञानेश्वरी, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, अभंगाची गाथा हे सगळं शिवण मिळालं 35-38 वर्षापूर्वी, 1986-87. रंगनाथ महाराजाच्या वाड्यात त्यांचे 2 शिष्य होते. रंगनाथ महाराज तर 70ला गेले 1900, गुरुजी 70ला गेले. पण पुढे तिथं विठ्ठल महाराज वमनवार आणि माधव महाराज सरकर होते. तर सरकर माधव महाराजांचा वृत्ती प्रभाकरच तोंड पाठ होतं. तिथं एक महिलासाठी पाठ असायचा आणि एक पुरुषासाठी असायचा.
आता ही झाली प्रवचन पद्धत आपली. याच्या पुढे एक पाठ पद्धत असते. पाठ शब्दाचा अर्थ सगळ्यांना ग्रंथ घेऊन बसायचं आणि रोज एक प्रकरण, रोज एक पान वाचून त्याचं चिंतन करायचं आणि सगळ्याच्या हातात समोर ग्रंथ आपला. आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर पुन्हा अनुवाद पद्धत असते. अनुवाद या शब्दाचा अर्थ काल काय ऐकलं आपण ते आज सांगायचं आणि ते सगळ्यांना सांगायचं. काल काय झालं ते आज सांगायचं. त्याच्यामुळे काय होत आहे, ते ग्रंथाचा अभ्यास होत आहे, ओवी ना ओवी आपल्याला कळते आणि चिंतन आपलं पक्क होतं. ही पद्धत परभणीला होती. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या त्या चाकोरीत ही पद्धत होती ती. आता पुढे मी चालविली. आता बाबासाहेब महाराज रंगनाथ महाराजांचे शिष्य आहेत. भगवान महाराज बाबासाहेब महाराजांचे शिष्य आहेत. सेलूमध्ये पण त्यांचं चिंतन चांगलं चालतं. तिकडं गिरी महाराजांचं चिंतन चालतं. आणि म्हणून आणि हे जे परमार्थ आहे ना, परमार्थाचे दोन भाग आहेत. एक कळण्याचा परमार्थ आणि एक करण्याचा परमार्थ. पण वेड्या जीवाला, अज्ञानी जीवाला कळण्याचा परमार्थ नको वाटते. कळण्याचा म्हणजे मुमुक्षूचा परमार्थ आणि करण्याचा म्हणजे विषय माणसं. चला सोमवार आला एका देवाला, मंगळवार आला दुसऱ्या देवाला, बुधवार आला तिसऱ्या देवाला. मग देव 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 ज्ञानेश्वर महाराज म्हणले देवदेव म्हणून व्यर्थ का हिंडसी निज देव नेलसी मुळी कोणा. त्याच्या पुढे जाऊन म्हणले देवालाही नाव देवालाही रूप देवालाही गाव कोठे काही. आणि शेवटी म्हणले ज्ञानदेव म्हणे भज आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. म्हणजे माणसानं आत्मज्ञान काय आहे, आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. ब्रह्म काय आहे ते माझं स्वरूप आहे, ते मी आहे, हे कळण्यासाठी हे सगळा उठा ठेवा. माणसाला खूप खूप देव देव बुखळ केल्यावर मग परेशानी झाल्यावर मग वाटतंय हा आम्ही लय देव देव केला. पण तुकोबारायला विचारा, तुकाराम महाराज म्हणले वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या पंढरीशी कोणा नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. हे आपलं वारकरी सांगितलं. सोपं सोपं सांगितलं का अवघड सांगितलं? सोपं सांगितलं. त्याच्यानंतर आणखी एक सांगितलं नलगती सायास जाणे वनंतर सुख येतो घरा नारायण. देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी कुठं जावं लागत नाही. सावता बाबानं त्यांच्या मळ्यातच भाजीपाला काढताना भजन केलं. देवाला यावं लागलं त्यांच्याकडं. ते नाही गेले देवाकडे. कांदा मुळा भाजी आवडली का बाई माझी. हे असे संत असतात. आणि म्हणून हे कळण्याचा परमार्थ सगळ्यात महत्वाचा आहे. आणि त्याच्यासाठी काही लागतही नाही, काहीच लागत नाही त्याला. ज्याला काही लागत नाही ते माणसाला आवडत नाही. पसारा आवडत आहे माणसाला, पसारा. आणि पसारा ते सकाळमध्ये बेजार करणारा असतो. पसाऱ्यात जीव अडकतो. कळण्याचं कुठं माणसाला बरं वाटते. सोपं सांगितलेलं नाही, अवघड अवघड अवघड. म्हणून साधू संतांना खरं हे सगळं ज्ञान आपल्याला सोप्या भाषेत आणून सांगितलंय. सगळ्या संतांना अभंग लिहिले. अहो संत एकनाथ महाराजांना तो भारूड नावाचा प्रकार लिहिला, गवळणी लिहिल्या, भारूड लिहिलं. भारूड म्हणजे काय माहिती का? प्युअर वेदांत. भारुडामधून अध्यात्मशास्त्र, वेदांतशास्त्र, ब्रह्मज्ञान सांगितलं जगाला. पहिले कोटेचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, आवगे शून्यच होते पायी. कानोबा तेरे 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 कानोबा तेरे तेरे तेरे. हे काय प्रकार? त्याच्यानंतर निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव शकून सांगा वया आले माई माझे नाव. पायाती नाथ महाराजाचे भारूड आहेत बघा. जे पृथ्वीप्रभाकरात अजातवाद सांगितला की हे जग झालंच नाही, जगच नाही, ते संत मंडळीनं सोप्या शब्दात अभंगात भारुडात सांगतात. काट्याच्या आणीवर वसले 3 गाव आणि 2 वसाड 1 वशेच.
त्याला म्हणायचं अध्यात्म. हे सोपं सोपं करून सांगितलं त्याला संत म्हणायचं, त्याला सद्गुरू म्हणायचं. आणि काही माणसं अवघड सांगतात, अवघड सांगितल्यावर ते लवकर देव कळत नाही, बेजारी होती माणसाची. म्हणून हे सोपा परमार्थ आहे, कळण्याचा परमार्थ. परंतु हे कळण्याची माणसाला इच्छा पाहिजे, तळमळ पाहिजे त्याला. आणि मग ज्याला तळमळ आहे ना, दुसरा एक नेम आहे ना, की जे 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 जाय पाहिजे ते आहे ना. ज्याला जी इच्छा आहे ते बरोबर त्याला ते मिळते. बिडी ओढणाऱ्या माणसाला बिडी ओढणारा बरोबर सापडतो. एकाकडे बिडी असावी, दुसऱ्याकडे काडी असावी, ते बरोबर काडी ओढते आणि हे बरोबर बिडी ओढते. पिणाऱ्या माणसाला बरोबर पिणार सापडतं, त्याला त्याचं दुकान बरोबर सापडतं. समानशिले व्यसनेषु सख्यम. मानसिले व्यसनेषु सख्यम. सौख्य. म्हणजे कुठंतरी गुणाची समानता आली की त्याची जोड जमते, त्याची दोस्ती जमते. विरोधाभास असला नाही मेळ बसत. आणि म्हणून की ज्याला ही मोक्षाची इच्छा आहे त्याला मुमुक्षु असं म्हणलं आहे. आणि तो मुमुक्षु काय करतो मग, की दुसरं एक सूत्र सांगतो. देवाची सेवा केल्यानंतर देव सद्गुरूची भेट करून देतो आणि सद्गुरूची भेट झाल्यानंतर ते देव कळून देतो. म्हणजे आपलं आत्मस्वरूप कळून देतं. आणि म्हणून तर म्हणले ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात, आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा सोडवण. माणसं आपला विचार करते जास्त का लोकांचं बोलत. बसता उठता हरी बोला, नाथ महाराज हरिपाठात म्हणले. मग माणसं बसता उठता आपलं स्वतःचं चिंतन करते, जीव का लोकांचं. लोकांचं घरी गेला तरी लोकांचं, दारी आला तरी लोकांचं, आणि कुठं बसला तरी लोकांचं. याचं असं झालं, या रमाबाईनं कसं केलं, त्या आबाबाईनं, त्या शामरावनं कसं केलं, भीमरावनं असं करून केलं. तुला करायचं काय बाबा. म्हणून आपुली आपण करा सोडवून, आपली आपण सोडून. आणि दुसरी गोष्ट, आपुली आपण करा सोडवून याच्या पुढचं चिंतन आहे की एक पक्षी झाडावर बसला आणि त्यानं फांदीला पकडला आणि मोठ्यानं ओरडू लागला, मला सोडा रे बाबा हो, मला पकडलं या धरलं या फांदीना. या संसारी माणसांचं सांगतो. आता वास्तविक फांदीनं त्या पक्षाला धरलंय का यानं त्या फांदीला पकडलंय? यानं पकडलं ना त्या फांदीला आणि लागला जगाला ओरडायला, मला या फांदीनं धरलंय, मला सोडा. तसा संसारी माणसं म्हणते, बाबा आम्हाला सोडवा. तुम्हाला कोणी धरले बाबा? कोणी नाही धरलं. तुम्ही स्वतः होण्याच्यात अडकलेलं आहे, फसलेलं आहे. आणि फसलेल्या जीवाला काढण्याचं काम साधू संत करतात, सद्गुरू करतात. म्हणून येथे उपकारासाठी आले गरजावे. आम्ही वैकुंठ वासी आलो याचे कारण असे, बोलिले जे ऋषी साच भागवताया, झाडू संताचे मार्ग आढळ आणि बनले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. अर्थ लोकली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, असं म्हणजे. आणि म्हणून या जगात साधू संत आले. ज्ञानेश्वर महाराज, देव ज्ञानेश्वर महाराजाच्या रूपाने आले. हे अवतारी कोटीतले संत आहेत. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज. आणि त्याच्या अलीकडे जे संत झाले ते जीव कोटीतले संत आहेत. आणि म्हणून आजची जे ओवी घेतली आपण प्रवचनासाठी ना, ज्ञानेश्वरीचं पारायण सर्व इथं आहे ना. किती माणसं बसले? 50 बसले. बरे, चला नवीन सुरुवात आहे आपली. मंदिरही नवीन झाले आणि हे जे ओपन स्पेस त्याच्यामध्ये हे असं मंदिर केलं, ही सगळ्यात मोठी चांगली गोष्ट आहे. आमच्या घराच्या पाठीमागं विठ्ठल मंदिर आहे विद्यानगरला, आणि तसंच हे इथं तुम्ही केलं, चांगलं केलं. असं बहुतेक करून खूप कमी आहे. सेलू समजा किती कॉलन्या आहेत, पण सगळ्या कॉलनीमध्ये ह्या मंदिरं नसते. पण मंदिर झालं तर सहजच परमार्थ माणसाला घडते. त्याच्यात काही ना काही कीर्तन, भजन, चिंतन म्हणून चालते.
चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून याच्यातून आपल्याला कळण्याचा मार्ग सापडतो. आणि मग हे ज्ञानेश्वरी पारायण करीत असताना आणखी एक सांगितलंय, एक तरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, आणि एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 ओव्या लिहिल्या, त्यातल्या एखाद्या तरी ओवीचा अर्थ कसा आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्या पुढं सार्थ ज्ञानेश्वरी मिळते. प्रत्येक ओळीचा अर्थ त्याच्यात साखरे महाराजांनी लिहिला आहे, ते आपण चिंतन केलं पाहिजे. अभंगाची गाथा घरात ठेवा. तुकाराम महाराज साक्षात आहेत. ते ज्ञानेश्वरी घरात ठेवले म्हणजे साक्षात ज्ञानेश्वर महाराज आहेत. ते होऊन गेले असं नाही का म्हणून. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आता सुद्धा आहेत आपल्याजवळ. ते ग्रंथ म्हणजे ते संत आहेत. ते आपल्याला बोलत आहेत, आपल्याला सांगत आहेत. पण आता घराघरात टी व्ही चलते का ग्रंथ चलते? टी व्ही चलते, टी व्ही. मी एकदा शाळेत म्हणलं पोरीला, ते मालिकाचे नावं सांगा बरं टी व्हीवरच्या. पोरीनं 5-50-100 नाव लिहून दाखवलं का टी व्हीवर चालणाऱ्या मालिका. आणि त्याला 5 अभंग मला म्हणलं येतील का? कारण संस्कारच नाही राहिले. त्याच्यानंतर पिक्चरची नावं द्या म्हणलं तर ते 100 बडकर एक नाव या द्यावं त्यांच्या पोराची. म्हणून संस्कार ज्याला म्हणतात ते अतिशय महत्त्वाची गोष्ट. घरातच समजा आपण ग्रंथ नाही ठेवले, आपण चिंतन नाही केलं, असं कधी घडतंय का? घरी बघा, एक नियम सुरू करा, दररोज हरिपाठ म्हणायचं सगळ्यांना बसून. मंदिरात तर करतो आपण, घरात बी जर असं मंडळ बसलं आपल्या कुटुंब, तर लेकरावर चांगले संस्कार होते. देवाची आरती करायची, हरिपाठ करायचा आहे ना. आणि कोणाला येत असलं काय ज्ञान कळत असलं त्याला 5-10 मिनिटं सांगायचं ज्ञान. घरच्याच माणसं आहे. कोणी नाही भेटलं तर नवऱ्यानं बायकोला सांगायचं, पोरायला सांगायचं. नाही बायकोला येतं, बायकोनं नवऱ्याला सांगायचं. तसं काय नाही. विचारसागर ऐकला ना तुम्ही? त्या विचारसागरात 3 शिष्य आहेत. तत्वदृष्टी, आदृष्टी आणि तर्कदृष्टी आहे ना. 3 शिष्य आहेत. पण त्या शिष्यानं कोणाला उपदेश केला? आपल्या बापाला केला, आपल्या वडिलाला ज्ञान सांगितलं. राज्य वाटून देऊ लागले, आम्हाला सुखात दे वाटून केले. हो, त्याला परमार्थ ध्यानात आला. आणि वडील म्हणले, बाबा आता मला या संसाराचा कंटाळा आला, ते सगळं वाटून घ्या तुम्ही तिथे पोरं, मी याच्यातून बाजूला सरतो. त्या शिष्याच्या ध्यानात आला, आपलं बाप लय हुशार दिसायला, लय ज्ञानी दिसायला, हे आमच्या गळ्यात घंटी बांधितो, आम्हाला याच्यात अडकून टाकतो का? आम्ही सरतो, आम्ही चिंतन करतो काय परमार्थ आम्ही जाणून घेऊ. आता त्याच्यात 3 प्रकारचे शिष्य सांगितले. एक सांगितल्याबरोबर विश्वास ठेवणारा आणि मुक्त होणार, त्याला तत्वदृष्टी असं म्हणतात. दुसरा अदृष्टी, त्याला अनेक उदाहरणं देऊन काही प्रश्न उत्तर शंका समाधान असं करून समजून घेणार, ते बी होतो मुक्त, जरा दमानं होतो. आणि सगळ्यात खालचा प्रकार तिसरा तर्कदृष्टी. ते काय करतो? तुम्ही सांगितलेलं कशाहून खरे, तुमचं खोटं वाटायले मला, मग म्हणले बा हे ग्रंथ वाच, ते ग्रंथ वाच, ते सगळे अनेक ग्रंथ धुंडाळीत बसतो. जसं देव सांगितल्यानंतर माणसं म्हणाल कुठं आहे देव? मग चला ह्या देवाला जाऊ, त्या देवाला जाऊ, कुठंतरी सापडत. परंतु देव आताच आहे का कुठं बसलाय लपून झाडी त्या जंगलात? देव दुसरा नाहीच. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा राम. भ्रांत जीवाला देव राम बाहेर वाटतो, आणि ज्ञानी पुरुषाला राम मीच आहे असं वाटतं. मग आपुली आपण करा सोडून, म्हणजे आपण कोण आहोत याची ओळख करून देणारं शास्त्र म्हणजे ते अध्यात्मशास्त्र, ते संत आणि ते सद्गुरू. आणि म्हणून हे आपण कळून घेतलं पाहिजे की बाबा ज्ञान काय आहे, अध्यात्म काय आहे, देव काय आहे, परमात्मा काय आहे. आणि हे जर कळालं ना, त्याच्यासारखा आनंद जगात काही नाही.
आनंदाचे अनेक प्रकार सांगितले ना, हे सगळ्यात श्रेष्ठ आनंद आहे. म्हणून एका अभंगात तुकाराम महाराजांनी लिहिलं, आनंदाचे डोही आनंद किंवा आनंद रे आजी आनंद रे, ज्ञानेश्वर महाराजांनी सभयाभ्यंतरी अवघा परमानंद रे, आनंद रे आजी आनंद रे. त्याच्यासारखा आनंद कोणताच नाही. आपण आपलं स्वरूप कळलं. हे नाशिवंत देह आपला नाही, देह जाणार आणि अशी काळोबा खाणार. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि या नाशिवंत देहाला आपण मी म्हणतो, हे मी नाही आणि हे माझंही नाही, हे जाणार आहे. आणि म्हणून हे कळून घेण्यासाठी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्या प्रस्तावनेतली ही ओवी घेतली आपण 22 नंबरची. या ओवीतून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मज हृदयी सद्गुरू. ज्ञानेश्वर महाराजांना सद्गुरू भेटले ते कोणत्या देशात गेल्यावर? का घरीच भेटले? घरी भेटले, घरीच. हो. ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ महाराज हे त्यांचे गुरु होते. बाई मी गुरु केला, बाई मी गुरु केला, 100 रुपये दक्षिणा दिला. आता गुरु कोणाला म्हणा हेही कळा ना. विचार सागरात गुरुचे सद्गुरूचे 3 लक्षण सांगितले, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. श्रोत्रिय म्हणजे सगळ्या शास्त्राचा अभ्यास केलेले, शास्त्रार्थ ज्यांना कळालाय. ब्रह्मनिष्ठ, ज्यांची वृत्ती ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तल्लीन झालेली आहे. आणि दयाळू, दयाळू शब्दाचा अर्थ जे विचारायला आला त्याच्यावर ते दया करतात, त्याला ते ज्ञान सांगतात. ज्ञान सांगितल्यानं कमी होतंय का वाढत आहे? वाढत आहे. ज्योतिषे ज्योत लगाते चिरोमध्ये. दिव्यानं दिवा लावल्यावर दिवे अनेक प्रकाशित होते. उजेड वाढतो मग कमी होतो रे करो, वाढतो. हरिपाठाच्या तयारीला आले तर तसं हे ज्ञान आहे. ज्ञान दिल्यानं कमी होत नाही. याला कोणी चोरून नेऊ शकत नाही, याची चोरी होत नाही, याला कोणी मारू शकत नाही, याला कोणी जखमी करू शकत नाही. असं हे ज्ञान आहे. याला ब्रह्मज्ञान म्हणतात, अध्यात्मज्ञान, आपलं ज्ञान. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ महाराज गुरु भेटले, त्यांनी उपदेश केला. आणि ज्या माणसाकडं ज्ञानच नाही, जे शिष्याला ज्ञानच सांगत नाही काही, ते नुसते नावाचे गुरु केले होते. आम्ही एक गुरु म्हणले, पण आम्हाला ते ना कान फुंकले, पण ज्ञान काहीच नाही सांगितलं. म्हणले मंत्र दिला, बरं झालं दिला, पण ते म्हणले कोणाला सांगू नका. तुकाराम महाराज तर म्हणले, उघडा मंत्र जाणा तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. हे सोपा मंत्र संतांना सांग. असू द्या, कोणी गुरुनं दिला असला मंत्र त्याचा जप करा, त्यानं काय होईल? अंतःकरण कोणी निर्मळ होईल. हे परमार्थातल्या पायऱ्या आहेत. अंतःकरणात 3 दोष असतात, मन, विक्षेप आणि आवरण. मन दोष सत्कर्माने जातो, निष्कर्माने जातो. आणि उपासनेनं विक्षेप जातो, मनाची चंचलता. मन कुठं जाग्यावर बसते. आणि आवरण त्याला अज्ञान म्हणतात, पण ते ज्ञान झाल्यावर जाते. आणि ते घालवायचं काम करतात सद्गुरू. म्हणून या ओवीतून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मज हृदय सद्गुरू. माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत, जेने तारिलो हा संसार गुरु. ज्या सद्गुरूमुळे हा संसार सागर मी तरून गेलो, आता उद्धरलो गुरु कृपे. अभंगात म्हणतात, जेने तारिलो, या ठिकाणी म्हणतात जेने तारिलो हा संसार गुरु. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. आणि माझा विवेकावर खूप मोठा आदर निर्माण झाला. विवेक कशाला म्हणायचं बरं? विवेक म्हणजे विचार. तर कशाला म्हणायचं? सत काय आहे, असत काय आहे, खरं काय आहे, खोटं काय आहे, ह्याचा जे निवाडा करणारी बुद्धी त्याला विवेक असं म्हणतात. माणसं विवेकी नसते. ज्यावेळेस माणसाचा विवेक लुप्त होतो त्यावेळेस माणसाची अपप्रवृत्ती तयार होते.
तिथं विवेक त्याचा झोपी गेलेला असतो. आणि आपण म्हणतो ना याचा विवेक जागा झाला, परंतु विवेक बुद्धी असली पाहिजे माणसाचं. चांगलं काय, वांगलं काय, वाईट काय, खराब काय. आता खराबाला चांगलं म्हणाले, वाईटाला चांगलं म्हणाले, हे तर आता हे पामराचं लक्षण. त्यात ओळखीता येतं. हा त्यात ओळखीता येतं. हो. आणि याच ही घडे देवाचं भजन हे ज्ञान दुसऱ्या देहात नाही. 84 लक्ष योनीनंतर आपल्याला नंबर लागलाय माणसाच्या जन्माचा, इथं हे ज्ञान प्राप्त करून घेता येते. येण्याचे शरीर आहे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झाले चिरापडे. याच शरीरात आल्यानंतर देवाची ओळख करून घेता येते. गाई म्हशीला बैलाला ब्रह्मज्ञान होत नाही, कारण तिथं जाणून घेण्याची सोय नाही. मग म्हणतात ना माणसाला सगळ्यात मोठा मेंदू दिला देवाला. सगळ्या पोऱ्याला प्रश्न विचारते शाळेत, सगळ्यात बुद्धिमान जगात प्राणी कोण? कोण? मनुष्य. सगळ्यात बुद्धिमान प्राणी. कोण बुद्धिमान प्राणी? माणूस. कशामुळं? त्याला देवाला मोठा मेंदू दिला, तिथं मोठा मेंदू दिला, त्याच्या शेजारी छोटा मेंदू दिला. मग हे कळतंय ना माणसाला. म्हणून याच घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान ही कुठे अशी सोय करून ठेवली. म्हणून आपण सुद्धा जाणून घेण्याची इच्छा आपल्याकडे असावी आणि ते आपण जाणून घ्यावं, म्हणजे आपण मुक्त होतो, कृतार्थ होतो, आपल्या जीवनाची सार्थकता होते. असं या ओळीतून ज्ञानेश्वर महाराज आपल्या पुढे प्रतिपादन करतात, सांगतात. आज कितवा दिवस म्हणजे? तिसऱ्या दिवसाची सेवा. आम्हाला फोन आला, मला JN पाटील साहेब, जनार्दन पाटील आमचे भजनी मित्र आहेत, की तुम्हाला ह्या मंदिरात जायचं आहे. एकूण आप्पाचा फोन आला आणि इथं येण्याची संधी मिळाली. आपण थोडक्या मोडक्यात भाषेत चिंतन केलं आणि असं चिंतन जर रोज केलं तर आज तुम्ही सप्त्याच्या निमित्ताने एवढी माणसं येतात. असं जर रोज केलं तर आम्ही रोज येऊ शकतो. आम्हाला 4 लाख द्या येऊन. खरंच द्या, अर्धा तास का नाही ना. ठरवून नाही ऐकायला नाही काय इकडं असं काहीच नाही ऐकायला. पप्पाजवळ सांगतो 4 लाख बरोबर द्या. चिंतन हे रोज असलं पाहिजे आणि सगळी माहिती होती ना सगळी. त्याच्यातून खरी पावर मिळते सगळ्या. एक इंजेक्शन घेतलं की जसं 24 घंटे पावर राहते ना, तसं हे थोडं चिंतन केलं ना 24 तास माणसं पावर आनंदात राहते आपली. नाही तर माणसं कसे संसारात आता बहिर्मुख झालेले, वृत्ती आपली नेहमी बाहेरच पडायली, पांगलेली. म्हणून अंतर्मुख वृत्तीनं चिंतन करण्याचे हे साधन असतं. हे मंदिरं त्याच्यासाठीच पहिलं हळूहळू सगळेच उपक्रम सुरू होते. आणखी आपण कीर्तन चालू आहेत का? सब कीर्तन असलं तर सांग. फोटो ते पोरं कोण होते ऐकायला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय म्हणायला लागले, एकदा वयू असतं डबल. मज हृदय सद्गुरु, मज हृदय सद्गुरु, जेने तारिलो हा संसार गुरु, म्हणून विशेष अत्यात विवेकावे. असा चांगला जर विवेक जागा झाला ना, माणसाला मुक्त व्हायला वेळच नाही. विचारानं विवेकानं संसाराची अज्ञानाची निवृत्ती होते. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंचातून सहज सांडवले, तया तत्वता तत्व उरले ज्ञानी. असं विचारानेच मोक्ष, माणसं मुक्त आहे आणि विचारानेच माणसं मुक्त आहे. हे सगळे विचारामध्ये पावर आहे. हे विचार देणारे जगाला म्हणून अशा साधू संतांची आपण सेवा करावी, आपण चिंतन करावं, आपल्याला सुद्धा मोक्षाची प्राप्ती होती किंवा मीच ब्रह्मरूप आहे असं आपल्याला देते. म्हणून झालेली सेवा देवाच्या चरणी, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी अर्पण करणे.